नमस्कार मित्रांनो, शेमाच्या पाठीमागे जे दिसतं काटेरी छोटे छोटे काटे असलेलं झाड हे हिवराचं झाड. तुम्ही तर ओळखलंच असेल. शेतकरी बंधूंनी पटकन लक्षात घेतलं असेल. आज आपण ह्या हिवर ह्या झाडाचे फायदे आणि ह्या हिवर झाडाविषयीची माहिती आपण जाणून घेऊ. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आज आपण पाहतोय हिवरा किंवा हिवर असं ज्या नावाने संबोधतात अशा झाडाविषयीची माहिती. हे झाड बाबळ, सौंदळ, खैर या झाडाच्या वर्गातलंच हे झाड आहे. कारण याची ही पानं खूप लहान असतात व काटेरी असतात आणि काठेही खूप दाट आणि लहानच असतात. खैराची साल जशी लालसर दिसते तशी या हिवराची साल थोडी पिवळसर पांढरी दिसत असते. आणि ही झाडं कमी पाण्याच्या ठिकाणी डोंगराळ माळरानावर, पडीक रानात हे दिसून येतात. कडक उन्हाळा किंवा दुष्काळ जरी पडला तरी ही झाडं एकदम हिरवीगार दिसत असतात. शेतकऱ्यांकडच्या शेळ्या मेंढ्या यांच्या आवडीचे हे खाद्य आहे. याला फुलंसुद्धा येतात. ती आकारानं खूपच लहान असतात, रंगाने पांढरी असतात. या झाडाला शेंगासुद्धा येतात. या झाडाचं ते शेंगा म्हणजे एक फळ असतं. त्या शेंगा लवचिक आणि चपट्या असतात. त्यात पण बिया निघतात. या बियाचा वापर कुंकू बनवण्यासाठी दम्याच्या औषधामध्ये वापरतात. या झाडाची उंची मध्यम असते, म्हणजे हे मध्यम आकाराचंच झाड असतं. याची लाकडं खूप मजबूत असतात. त्यांचा वापर फर्निचर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत असतात. याच्या सालीचाही उपयोग औषध म्हणूनच करतात. पचनसंस्था, दमा, त्वचारोग, पोटदुखी, केस गळती यासारख्या बाबींमध्ये, समस्यांमध्ये याचा रामबाण उपाय केला जातो. या झाडाचा भरपूर उपयोग मानवी जीवनात होत असतो. म्हणून हे झाड जपणं गरजेचं आहे. या झाडाची उंची 20 फुटापासून 60-65 फुटापर्यंत असते आणि इतर झाडाप्रमाणेच ऑक्सिजन निर्मितीमध्ये याचा मोठा सहभाग असतो. या झाडावर पक्ष्यांची घरटे असतात. काटे असल्यामुळे पक्ष्याच्या घरट्यांना सुरक्षा मिळत असते. लहान फुलं असल्यामुळं मधमाशा मोठ्या प्रमाणात यावर घोंगावताना, वावरताना दिसत असतात. सदा सर्व काळ हिरवंगार राहणारं हे झाड आपल्या नजरेत भरतं. कडक उन्हाळ्यात या झाडाखाली बसल्यास गारवा जाणवतो. फक्त लहान काट्यापासून सांभाळून राहावं लागतं. काटे याचे विषारी असतात. ही झाडं जमिनीची धूप रोखतात. पाण्याची पातळी जमिनीत वाढवत असतात. स्त्रियांच्या मासिक पाळीत होणारा रक्तस्राव याच्यावर हे औषध नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि पाळी वेळेवर येण्यासाठीही याच्यापासून बनवलेल्या औषधाचा उपयोग होतो असं जाणकार मंडळी आपल्याला सांगत असतात. गावठी औषध देणाऱ्यांचा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या झाडांच्या वापर औषधांमध्ये कसा करावा हे जाणून घेऊनच तो वापर करावा. अन्यथा त्याचे दुष्परिणाम म्हणजे कुठल्याही गोष्टीचे दुष्परिणाम होऊ शकतात.